समोर वाल्मिकी ब्रदर्स संघ. स्ट्राईकला काय विनीत, नॉन स्ट्राईकला इपली. 5 षटकांचा सामना. कमिटी 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 मेंबर कोण असेल तिकडे यायचंय, थोडं पाणी द्यायचंय. मॅच ऑन, लेट्स गो. पहिला चेंडू लेग साइडने भिरकवलाय, पाहूया. आणि मला असं वाटतं एक टप्पा चौकार. आणि पहिल्या चेंडू मध्ये विनीतने आपला नवीन चेंडू द्यायचा, नवीन चेंडू. पहिल्या चेंडूवरती पहिला एक खणखणीत चौकार मारलाय. कृपया थोडे शांत व्हायचंय, कृपया सगळ्यांनी शांतता घ्यायची आहे, कारण आपला दुसरा सामना आपण पाहतोय. कृपया सगळ्यांनी शांत राहायचंय. मॅच रंगतदार सामने समोर दिसतोय. विनीत आणि पहिल्या चेंडूवरती खणखणीचा षटका चौकार मारून आपल्या फलंदाजीची चमक इकडे दाखवायला सुरुवात केली आहे. पाहूया अमित कुठेतरी दडपणाखाली येतोय. कृपया शांत राहायचंय. जाऊया सामन्याकडे. पुढचा चेंडू स्ट्राईक करतील विनीत. इथे म्हणतो ऑफस्ले खेळतो पाया एक धावपूर्ण क्षेत्ररक्षण खाली आणि एकाच धावते समाधान मानले गेले. विनीत त्याला संघाची वाढती धावसंख्या जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये. पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू झालेत आम्ही त्यांचे, आणि पहिल्या चेंडू चौकार नंतर दुसऱ्या चेंडू एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट कसं करता येतं याचं प्रात्यक्षिक दर्शन आपण दिलं आहे विनीत याने. आता मात्र संघाचा आयकॉन, संघाचा कर्णधार इपली फ्रिशल संघाकडून पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. काय निर्णायक सामना आहे, निर्णायक सामन्यात तुम्हाला तुमची छाप पाडावीच लागेल, कारण की पूर्णपणे मागचा सामना आपण पाहिला. क्रिकेट खेळ काय आहे, क्रिकेट हा खेळ नाही, क्रिकेट या भावना आहेत, क्रिकेट हे इमोशन आहे. ते सगळे पाहिलं आपण. अपूर्वच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. आणि हा निर्धाव चेंडू, उत्कृष्ट अशी गोलंदाजी आम्ही त्यांच्या संघासाठी. धावसंख्येत मात्र थांबले, फक्त 5 धावसंख्येवरती. पहिले 3 चेंडू झालेले आहेत आम्ही त्यांचे. यॉर्कर लाईनचा चेंडू उत्कृष्ट खेळून काढले, लेग साईडला पाहू. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि एकाच धावती समाधान मारू लागले ते इपली याला. आणि संघाची वाढती होते 6. 4 चेंडू झालेत, धाव झाल्या 6. कुठेतरी तुमच्या संघाला जर का समजा या विजय प्राप्त करत असेल तर कुठेतरी 60 ते 70 धावांचं लक्ष तुम्हाला द्यावं लागेल, कारण की समोरचा संघ सुद्धा तुल्यबुल्य संघ असलेले फलंदाजी भरलेला संघ हा वाल्मिकी ब्रदर्स. पाहूया आता मात्र स्ट्राईकला स्ट्रायकर वेणेत. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू आम्ही त्यांच्याकडून, आणि हा निर्धाव चेंडू जातोय, कुठेतरी दडपणाखाली येतोय प्रेक्षणीय संघ. शेवटचा चेंडू बाकी असताना धावसंख्या मात्र थांबले, धावसंख्या थांबले 6 धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं षटक असा तुम्ही फक्त आणि फक्त 6 धावा करताय. खरोखरच उत्कृष्ट अशी गोलंदाजी मानावी लागेल आम्ही त्यांची. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅटीजने बॉलचं काहीच मिळत नाहीये. आणि पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकानंतर मात्र आणि मात्र धावसंख्या झालेली 6 चेंडू आणि फक्त 6 धावा. पॉवर प्लेचं षटक जर का असं जात असेल तर तुम्हाला जर का पुढे मोठी धावसंख्या करायचं असेल तर तुम्हाला पहिल्या षटकामध्ये हाणामारीचं षटक असतं ते करावं लागतं, परंतु इथे मात्र कुठेतरी त्यांना बांधून ठेवलं आहे आम्ही त्याने आणि वाल्मिकी ब्रदर्स संघाने. आणि इथे मात्र प्रिशा 11 संघ थोडा दडपण येताना. आणि पाहूया आता मात्र कर्णधार आपली जबाबदारी पार पाडतोय का. रमेश हा सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज आहे वाल्मिकी ब्रदर्स संघाकडून.
विनीत आणि इपली हे दोन्ही स्ट्रायकर्स म्हणजे फलंदाज कुठेतरी अडकून गेले आहेत, कारण की धावा फक्त पहिल्या चेंडूमध्ये चौकार आल्यानंतर पुढच्या 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा आलेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी कमबॅक केलंय खरोखरच. आम्ही त्याने आपल्या गोलंदाजीमधून गोलंदाजी मार्फत उत्कृष्ट गोलंदाजी 4व्या सामन्याकडे स्ट्राईक करेल. इपली आपली छाप तुम्हाला इथेच पडावी लागेल. मोठा सामना आहे, रंगतदार सामना आहे, निर्णायक सामना आहे आणि ह्याच सामन्यामध्ये तुम्ही काय करता हे आपल्याला बघायला भेटेल. उत्कृष्ट असा वाईड लाईनचा चेंडू पाहूया आणि कृपया करून बाहेरून ओढू नये. कमिटी मेंबर बाहेरून कोणी इकडनं ओढू नये, फक्त प्रोत्साहन द्यायचं आहे आणि उत्कृष्ट चला पोहे एक धावण्याचा प्रयत्न आणि एकाच धावती समाधान मावले लागले. ते उत्कृष्ट फलंदाज क्षेत्ररक्षण तिकडनं शह त्यांच्याकडून आणि 2 एकच समाधान मावले लागले ते पेशवर संघाला. आणि कुठेतरी हा सामना एकदम उत्कृष्ट गोलंदाजी चालू आहे. मस्कर साहेब, भरत मस्कर डीजे भरत मस्कर यायचं 2 मिनिटं. काही मान्यवर इथं उपस्थित झालेले माझे मित्र बेलोली गावचे सुपुत्र शशिकांत लोंगाळ इथं उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांना योगेश यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात येईल. शशिकांत लोंगळे यांना माझे मित्र बेलोली गावचे सुपुत्र अपूर्वच्या हस्ते ज्याने 6 बॉलमध्ये एकही रन नाही दिला अपूर्वच्या हस्ते त्याचा सत्कार. चांगली झेल घेतलेली बघा. नाव मला त्याचं नाव काय अमित अमिताने चांगला झेल घेतलेला आहे.
10 रन झाले 10. काय पाहिजे? लवकर खेळा लवकर खेळा. अजून एक मॅच खेळायची. 5 वाजले 6 वाजता अंधार होतो. पहिली इनिंगच चालू आहे अजून. विनंती करतो पंचांना पण त्यांना ताकीद द्या. आज फक्त एकच नाव आपल्याला आजच्या दिवसाचा मानकरी एकच नाव दिसतंय ते म्हणजे अपूर्व अपूर्व अपूर्व. आज प्रत्येकाच्या तोंडामध्ये नाव असेल ते म्हणजे अपूर्व. काय होतं बघू. चौकार आहे का षटकार आहे? बॉल कसा काढायचा? आला मॅच बॉल आला. मॅच बॉल आला. दुसरा मला वाटतं आज षटकार होते का कॅच होते बघू. पंचांचा निर्णय काय होते? पंचांचा निर्णय 6 6 6 6 6. ठीक आहे दादा. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात. धन्यवाद तुमचा. दादांचं सहकार्य नक्कीच आम्हाला लाभलंय. दादांच्या माध्यमातून एक ग्राउंड उपलब्ध झालंय आणि खूप मोठी संधी आपल्या तरुणासाठी दादांनी उपलब्ध करून दिली. धावसंख्येत मला वाटतं दोन्ही भर तर नक्कीच होणार पण तिसरा धावा घेण्याचा प्रयत्न करणार नाही. आपल्याला रिस्क नाही घ्यायची आहे कारण धावसंख्या बघितली झाली 23 आणि शेवटचा बॉल. वाईट बॉल. डगआउट मधून प्लीज जरा बोलू.
अपूर्व नाकुडे असेल तर जरा माईकशी संपर्क साधा. अपूर्व राजन दादांना तुमची भेट घेणार आहेत. अपूर्वला विनंती करतो. दादा हा मुलगा दादा. ग्राउंड शॉट दुसरा रन घेण्याचा प्रयत्न, पण विनीतची जर तयारी असेल तर दुसरा नक्कीच होईल. अशा तऱ्हेने तिसरं षटक संपलेलं. धावसंख्या फक्त 26 झालेल्या, म्हणजे कुठेतरी स्कोर जरा मला पण कमीच दिसत आहे. एक रन शॉट आहे का? ओके. धावसंख्या झाली ते म्हणजे 25 आफ्टर 3 ओव्हर. विकेट इज 2. आता बघू. आता उमेश कर्णधार, वाल्मिकी संघाचा कोच, कर्णधार, मेंटर, हा आता बॉलिंग टाकत आहे. पंचांचा निर्णय, अंतिम निर्णय, व्हाईट बॉल. पण नो आर्ग्युमेंट विथ द अंपायर. नावाजलेले पंच MCA रजिस्टर आहेत ते पंच. लल्ला उत्कृष्ट कॅच. खरंच दादा आमचे खुश झाले, राजन दादा खुश झाले ना तुमची कॅच बघून लल्लाची. चांगली उत्कृष्ट कॅच करत. फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. स्कोर जर बघितला तुम्ही तर आपण स्कोरच्या दिशेने जर वाटचाल करत आहात तर फक्त 26 झाले आणि चौथं षटक आहे मार्गस्थ. एकच बॉल झालेला, पहिलीच विकेट उमेशच्या माध्यमातून. आता जात आहे रत्नेश सिंग, स्टार प्लेअर. विनीत डगआउट मध्ये परतताना थोडीशी नाखुशी दिसते विनीतची, कारण मागच्या मॅचला त्याची बॅट तर तळपडलीच होती. ह्या मॅचला पण थोडी तळपडली, पण ज्या पद्धतीने साजेसा खेळ करायचा होता तो करता नाही आला. पण ठीक आहे, अजून मात्ताभर खेळाडू बाकीच आहेत. मितेश सारखा प्लेअर पण इथं आम्हाला दिसतोय. मितेश अजून बाकी आपल्या संघासाठी. चला पुन्हा एकदा हवेत शॉट बघू. षटकार येतो का कॅच घेतोय? घेतली कॅच. लल्लाने घेतली का? लल्ला आणि सेकंड कॅच घेतली. हॅट्रिक चान्स आहे ना उमेश यांना? हॅट्रिक चान्स या सेमीफायनलचा सामना आहे. सेमीफायनलचा सामना कुठेतरी वाल्मिकी संघाचा ओनर वाल्मिकी हा सुद्धा खुश झाला असेल, कारण त्यांचा संघ बघा कशी वाटचाल करतोय, चांगली वाटचाल करतोय. मातापर खेळाडू होते तंबूमध्ये सहजासहजी. कमल वाल्मिकी ओनर, कमल वाल्मिकी ओनर आहेत या संघाचे. वाल्मिकी ब्रदर्सचे खूप खुश दिसतात आहे, कारण बरोबर आहे त्यांचा ऑलरेडी कम्युनिटीचा संघ फायनलमध्ये गेला आहे आणि वाल्मिकी ब्रदर्स जर फायनलमध्ये गेला तर सोने पे सुहागा.
काय चाललंय, लवकर खेळा प्लीज. टाइम स्पीडअप मित्रांनो, आपलं फायनल खेळवायचे, अजून सेकंड इनिंग बाकी आहे. चौथा षटक मार्गस्थ. आपण जर बघितलं स्कोरबोर्ड करे तर धावसंख्या झाली फक्त आणि फक्त 26. बॉल झाले 3. 4 बॉल झाले. 3 बॉल झाले ना. 3 बरोबर. 3 बॉल ना. ओके. निर्धाव चेंडू. शेवटचे 2 बॉल. काय चाललंय, काय घडतंय, काय बिघडतंय. जर आपण बघितलं प्रिशा 11 हा संघ एक माताभर संघ आहे. खरं या संघाने आतापर्यंत कशी वाटचाल केली आहे की भल्या भल्याने त्यांनी झोपवलं समोरच्या पार्टीला आणि तो सेमीफायनलला पोहोचला, पण कुठेतरी कमबॅक करताना दिसत नाही आतापर्यंत, कारण हा अटीतटीचा नॉकआउटचा सामना आहे हा. स्ट्राईक रोटेट केली. शेवटच्या बॉलला त्यांनी स्ट्राईक रोटेट केली. धावसंख्या जर बघितली तर फक्त 27 विकेटला 4. शेवटचा बॉल. बघा वाल्मिकी संघाचे ओनर वाल्मिकी कसे प्रोत्साहित करतात आपल्या संघाला. यॉर्कर साइड यॉर्कर आखूड टप्प्याचा चेंडू साइड यॉर्कर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 27. शेवटची ओव्हर. लवकर खेळा प्लीज. कोणाला देतील बघू आपण. मला वाटतंय आमईलाच देतील वाटतं किंवा लल्लाला देतील, दोघांपैकी एक. काय झालं, टीम मीटिंग जरा बंद करा प्लीज, विनंती करतो. स्पीडअप मित्रांनो, आपल्याला फायनल खेळवायची आहे. पंच जरा ताकीद देता ना पंच प्लीज. बॉलर अमय. हेच आपल्याला आधीच्या मॅच त्याच्या आधीच्या मॅच हेच पाहायला मिळालं की अमय जातात. अमय हा जो प्लेअर आहे तो ओपनिंगला पण जातो आणि लास्ट जी ओव्हर असते ती पण तोच टाकतो, कारण उमेशला त्याच्यावर भरोसा आहे. धावसंख्या जर बघितली तर 27च झालेली आहे. तर कुठेतरी ही धावसंख्या ह्या ओव्हरला जर 15 ते 20 रन जर आले तर कुठे चांगला एक टार्गेट उभा राहील आणि त्यांना पण समाधान मानतील प्रिशा 11 संघ की चला एक चांगला टार्गेट आम्ही उभा केला आहे. चीरअप करतात विनीत बघा आपल्या संघाला, म्हणजे ते म्हणजे मितेशला. या शॉटची गरज होती. चांगला समाचार घेतला अमयचा. खरंच हीच गरज होती. विनीतचं प्रोत्साहन नक्कीच त्याला कामास आलं. म्हणजे नक्कीच अजून 5 बॉल की 5 बॉलमध्ये जर कुठेतरी 15 ते 16 रन झाले तर 50चा टार्गेट उभा राहील आणि समाधान. लवकर खेळा. स्पीडअप मित्रांनो, स्पीडअप. शेवटची ओव्हर. बघा निर्णायक क्षणी काही प्लेयर आपले चमकतात आहे.
तसा मितेशने खरंच चमकला तो. त्याची बॅट कुठं चालत नव्हती. आता आपण बघितले लास्टच्या मॅचला पण तो काही खेळला नाही, पण ह्या मॅचला नक्की त्याने एक षटकार ठोकून कुठंतरी आपली चमक दाखवलेली आहे. पंचांचा निर्णय म्हणजे बघा, हात जर त्यांचे मोकळे झाले तर समजायचं की अवांतर धावेमध्ये रूपांतर होणार आहे. एक नाही धावसंख्या झाली ती म्हणजे 34. अजून 5 बॉल बाकी आहेत. स्पीडअप मित्रांनो, स्पीडअप जरा प्लीज. अजून आपल्याला फायनलची ओव्हर खेळायची आहे. फायनल मॅच आहे आपल्याकडे आणि सेकंड इनिंग ह्या मॅचची अजून बाकी आहे. म्हणजे विचार करा, अजून आपल्याकडे 1.5 तासाचा खेळ अजून बाकी आहे. बघा तुम्ही, संध्याकाळचे वाजले 5:30. ठीक आहे, विकेट टाकलेली आहे केदार याच्या रूपाने. आता अक्षयला संधी मिळाली. खरंच संधीचं सोनं करा. स्ट्राईक जर मिळाली तर नक्कीच संधीचं सोनं करा अक्षय. धन्यवाद धन्यवाद. लेट्स प्ले. लवकर खेळा प्लीज, विनंती करतो. बॅट्समनला बघा काय लागलं, काय इंजर्ड झालेत का बघा. कुठेतरी मानेला लागलंय त्यांना. ठीक आहे, ओके ओके ओके. नाही लागले. अटीतटीचा सामना खेळा. नाही आता लागलं तरी काय करणार. आपला अटीचा सामना त्याला संघासाठी करायचा. डोळाडायची स्थिती निर्माण झाली, कारण धावसंख्या ती आपण बघत आहोत बोर्डर. धावसंख्या झाली 35, विकेट गेल्या 5. अजून शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. प्रिशा एलोने संघाला सूचना आहे, तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण मागची मॅच आपण बघितलेलीच आहे. 46 रन नाही झाले. हवेत चेंडू, उंची खूप, लांबी कमी. 6. प्रिशा एलोन, तुम्ही जरा धैर्य ठेवा, पेशन्स ठेवा. तुम्ही मागची मॅच जर बघितलीच असेल, 30 बॉल मध्ये 47 धावा पाहिजे होत्या. झाला ना 47. टार्गेट होता मागच्या मॅचचा. 47 झाले. चार सिक्स मारले त्यांनी. 4 सिक्स मारले. मितेश प्लीज ऐका. मितेश तुम्ही ऐका. या ओव्हरमध्ये त्यांनी 26 धावा केलेल्या आहेत. या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये 26 धावा त्याच्या नावावर जमा झालेल्या आहेत. धावसंख्या जर बघितली, धावसंख्या झाली 53. जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. 54. काय पाणी. पुनीत पुनीत पाणी घेऊन जा. पुनीत, योगेश पाणी घेऊन जा. त्यांना अंपायर्स लोकांना पाणी पाहिजे प्लीज. कमिटी मेंबर
आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे कारण आपला फायनल सामना खेळायचा आहे. जिंकण्यासाठी वाल्मिकी ब्रदर्सच्या संघाला जिंकण्यासाठी 54 धावांची गरज. 30 बॉलमध्ये 54. समीकरण अवघड पण नाहीये आणि सोपं पण नाहीये. अमित आणि अमय ही जोडी फिक्स आहे. ए फॉर अमित आणि ए फॉर नामय. सामना चालू करा लवकर जा प्लीज. उमेश ओपनिंग पेअर बदलताना दिसत आहे आपल्याला इथे. ओपनिंग पेअर जी होती अमय आणि अमित, इथं अमय आणि उमेश दिसते आपल्याला. कुठेतरी परिवर्तन आहे. बरोबर आहे कारण जिंकण्यासाठी 30 बॉलमध्ये 54 धावांची गरज. जयेश इकडे जयेश. काय झालं पंच. सामना चालू करा प्लीज. आपल्याकडे वेळ नाहीये कारण फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. स्पीडअप करा नाही तर फायनलचा सामना आम्हाला 1 ओव्हरचा खेळवायला लागेल. पहिला चेंडू निर्धाव. आपल्या वार्डाचे भाग्यविधाते, इंद्रापाडा तुलसीवारचे भाग्यविधाते, गणेशनगरचे भाग्यविधाते, आमचे दादा, आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नगरसेवक माननीय श्री राजनदादा घोरपडे इथं उपस्थित आहेत. बराच वेळ झाला. दादा तुम्ही धन्यवाद इथं आलात. आमच्या कार्यक्रमाची तुम्ही शोभा वाढवली आणि खरंच दादा माझी इच्छा आहे की पुढील 10 वर्षात तुम्ही आमदार व्हावे. चांगलीच घ्या. मला चौकाराच्या दिशेने वाटचाल बघू आपण तो चौकार अडवता का नाही. चला चौकार. सुरुवात झालेली आंब्याची. बघा आमच्या दादांना पण खूप मोठा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी कारण त्यांचा काळ पण त्यांनी गाजवलाय. पॉवर प्लेचे 2 षटक येतात. पॉवर प्लेचे काय चाललंय. मान्यवर थोडे नाराज झालेत. मान्यवरांच्या डोळ्यांचं पारणं फेडणार तुम्ही शॉट मारायला पाहिजे. अमय तुमच्याकडनं खूप मोठा अपेक्षा. बघू उमेश काय कानमंत्र देतात. कारण बॉल जर आपण बघितलं यावरचे झाले ते म्हणजे फक्त आणि फक्त 4. एक चौकारच दिसला आम्हाला अमयच्या माध्यमातून. जिंकण्यासाठी त्यांना टोटल जर बघायला गेलो जिंकण्यासाठी 26 बॉलमध्ये 50 धावांची गरज. मिनेश शेठ जानवळ
यांचे इथं आगमन झालेलं आहे. दादा तुम्ही आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि बदलापूर वेस्ट फिल्म 2024ला जे काय तुम्ही सपोर्ट केलं, खरंच दादा तुम्हाला दाद, आम्हाला तुमचा मानाचा मुजरा. बदलापूरचे युवा उद्योजक नामांकित मिने जानवळ यांच्याकडून आपल्या मॅन ऑफ द सिरीजसाठी 43 इंचचा टीव्ही मिळालेला आहे. ज्याच्या घरात टीव्ही जाईल नक्कीच त्याच्या घरामध्ये एक आनंदाचं वातावरण, कारण 40 ते 50 हजाराची नक्कीच ही टीव्ही असणार. रत्नेश सिंग स्टार प्लेयर आहे प्रिक्षा इलोना संघाचा. स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करा. आणि फायनल ओव्हर आहे ना आपल्याला पुढच्या रविवारी आपण खेळू. फायनल मॅच आपल्याला नेक्स्ट संडे वी विल प्ले. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय नाही ना, पंचांचा निर्णय अंतिम काय. निर्धाव चेंडू कुठेतरी गफलत होते. खोलवरचा चेंडू होता, यॉर्करचा चेंडू होता, कुठेतरी फसला. अशा तऱ्हेने जर आपण बघितलं स्कोअरबोर्डकडे जर आपण लक्ष दिलं तर धावसंख्या फक्त 11 झालेली आहे आणि विकेट नन. अजून ह्या षटकात 4 बॉल बाकी आहे. म्हणजे अजून कुठेतरी तुम्हाला जर समीकरण बघितलं 22 बॉलमध्ये 43 धावांची गरज, प्रति ओव्हर म्हणजे तुम्हाला 12 धावांची गरज. हवेत चेंडू, उंची जास्त लांबी कमी. कॅच सोडली, कोण आहे तो महाशय, कोणी सोडली कॅच? सूरजनी का? सूरज काय, सूरज तू आतापर्यंत चांगली कामगिरी केली, आम्ही बघितली. सूरजने एक चांगली कामगिरी केली होती, उत्कृष्ट असे त्यांनी झेल घेतले होते. पण या निर्णायक क्षणी तो का झेल त्याला घेता नाही आला, कुठेतरी दडपण दडपण दडपण. जीवदान कॅचेस विन द मॅचेस हे आपल्याला माहित असेल मित्रांनो. कॅचेस विन द मॅचेस, जर तुम्ही कॅच घेतल्या नाहीत तर मॅचचा जो असतो काय पाहिला तो नक्की चेंज होतो. आता याच्या माध्यमातून आपल्याला माहित पडेल, कारण एक जीवदान बघितलं. आम्ही बोललो होतो कॅचेस विन द मॅचेस, जर तुम्हाला कॅच घेता नाही आला तर याचं रूपांतर कशामध्ये होतं, त्या फिल्डरनी ओळखावं आणि त्या बॉलरनी पण ओळखावं आणि त्या संधीचं सोनं नामयनी केलंय. कारण त्याला माहिती आहे आपल्याला आता जीवदान तर मिळालं. चालू करा चालू करा, जुना बॉल पण आला. टोटल बॉल झाले तिथे 3. पंचांची नोंद घ्यावी. अमय नक्कीच तुझी दाद, अमयला दाद द्यावीच लागेल. बॉल झाले 4 ना. अरे अंपायरकडे आम्ही दिलेत ना.
चला स्पीडअप करा मित्रांनो, नाहीतर फायनलचा जो आपल्याला सामना असेल तो आपण पुढच्या रविवारी खेळू. झालं कल संधीचं सोनं बघा, संधीचं सोनं लाखोबे. कॅच काय झालं, धावले नाही. आता 2 रन नक्कीच घेतील. उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आहे प्रिन्स. नक्कीच दाद द्यावी लागेल त्याच्या फिल्डिंगला, कारण हा पण षटकारच मानला होता आम्ही. शेवटचा बॉल, 21 रन झाले. बघू हवेत चेंडू कॅच घेईल का तो. काय लाखाचे 12,000 दादा, लाखाचे 12,000. याला बोलतात लाखाचे 12,000. काय चाललंय, काय घडतंय, काय होत असं तू, काय झाला असं तू, यासाठी केलाच होता ठास. अमयला बघा जीवदान किती, ओव्हर समाप्ती. काही मान्यवर, काही दानशूर व्यक्तिमत्व यांनी आम्हाला सहकार्य केलं. ते म्हणजे युवा उद्योजक निमेश जानवळ यांच्याकडून आपल्याला 43 इंच टीव्ही मॅन ऑफ द सिरीजसाठी, तसेच शांताराम बिपट यांच्याकडून बेस्ट बॉलरसाठी नायकेचे शूज, त्याच्यानंतर 70-70 यासकडून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी टी शर्ट आणि शूज. त्याच्यानंतर सिद्धार्थ सोनवणे काका यांच्याकडून आतापर्यंत जेवढ्या मॅचेस झाल्या कालानंतर आम्हाला त्यांच्याकडून चेंडू म्हणजे बॉल मिळाले. त्याच्यानंतर विकास मिश्रा आणि विशाल मिश्रा या ब्रदर्सकडून आम्हाला बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डरसाठी शूज देण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर विकास मिश्रा आणि पुन्हा विशाल मिश्रा यांच्याकडून आम्हाला एक्स्ट्रा प्लेअर जो 12वा जो असेल त्याच्याकडून आम्हाला सायकल त्यांनी दिलेली आहे. नक्कीच ह्या दानशूर व्यक्तिमत्वाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. इक्वेशन आपण जरा बोर्ड फलकावर वळूया. इक्वेशन माझे स्कोरर तन्मय चांगली मला मोलाची साथ देत आहे. जिंकण्यासाठी तुम्हाला 18 बॉलमध्ये 32 धावांची गरज. म्हणजे स्कोर कुठं तरी ठीक आहे, मी झुकतं माप नाही देणार कोणत्या संघाला, प्रेडिक्टेशन तर लावणारच नाही ते, कारण 18 बॉलमध्ये 32 आणि सूर्य मावळताना दिसत आहे. सुपर संडे गाजवला तो म्हणजे एकाच मुलाने, मी त्याचं पुन्हा पुन्हा नाव घेणार, तो म्हणजे अपूर्व अपूर्व अपूर्व. ग्राउंड शॉट पहिलाच बॉल. बघू काय होतंय. गुड रनिंग बिटवीन आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पोचतोय का बघू. नॉट आउट. अरे तुम्ही साथीदार तिथं बघा, पुनीतला इथं सहकार्य करायला कोणच नाही तिथं कव्हरच्या दिशेने. विनीतला कव्हर करायला तिथं कोणच नाही, त्याच्यामुळे एक तिथं आपल्याला कम्युनिकेशनची गॅप दिसली, ट्रेनिंगची आपल्याला तिथे दिसली कमी. जर एखादा विकेट किपर साईडला झाला तर विकेटवर कोणीतरी यायला पाहिजे त्याला कव्हर करायला, पण तिथे आपल्याला दिसलं नाही. त्याच्यामुळे धावसंख्येत 2 भर पडली. धावसंख्या जर आपण बघतोय 24. अजून एक इकडे मला सांगावंसं वाटतंय, मी सांगेल नंतर. ह्या मॅचचं एक वैशिष्ट्य मी सांगतो तुम्हाला. ह्या इनिंगचं एक वैशिष्ट्य असं आहे की अमय आतापर्यंत 13 बॉल 14 बॉल खेळला 24 आणि उमेशला अजून स्ट्राईकच नाही मिळाली आहे. खासियत आहे या मॅचची. चौका, शाबाश, हो दे. प्रेशर प्रेशर प्रेशर. प्रिन्सला बघा उचला, त्याला मैदानावर पडलाय तो. हा संघ एकदम तुल्यबळ संघ दादा हा जो आहे ना फिल्डिंगचा. काय चाललंय कुठेतरी. खरंच तुमचं क्षेत्ररक्षण मध्ये खूपच आम्हाला कमी दिसली, कारण बॅट्समन जे आहेत ते पण काय असे चांगल्या प्रकारचे शॉट खेळत नाहीये, पण तरी पण तुम्ही त्यांना वारंवार संधी देतात.
आणि त्या संधीचं सोनं पण ते अमयच्या रूपाने आपण बघत आहोत. चला दुसरा षटकार आहे का? काय झालं काय झालं? एकच रन ना? एकच रन ना? ओके. कोण होता तो फिल्डर? कोण होता? इपली, सूरज इपली, कर्णधार. चौदा 25. बाहेरून कोणी बोलू नका प्लीज. एक रेकॉर्ड झालाय उमेश सिंगला बघा तिथे आता बॅटिंग मिळते, कारण आतापर्यंत त्याला स्ट्राईक नव्हती. आतापर्यंत जेवढे बॉल खेळले ते आमेनीच खेळले. उमेश सिंगला आपला स्ट्राईक दिलेली आहे. शांताराम शेठ विपट यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा बदलापूर वेस्ट प्रीमियर लीग 2024 तर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. काका तुम्ही आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, धन्यवाद तुमचं मनापासून स्वागत. तुमच्याकडून आम्हाला बेस्ट बॉलरसाठी नायकीची शूज दिले तुम्ही दिलेले आहात आणि तुम्ही दरवर्षी देता आम्हाला. शेष वाढण्याचा प्रयत्न. कॅचेस अशीच कॅच तुम्हाला घ्यायची होती, नक्कीच अशीच कॅच घ्यायची होती. कॅच जी घेतलेली तो फिल्डरचं नाव आम्हाला कळेल का? शुभम, अमन, अमय चाललाय. ओपनर बॅट्समन होता अमन, पण आता ठीक आहे वन डाऊनला चाललाय तो. धावसंख्या झाली 30, 12 बॉल मध्ये 24. आता कोणाकडे बॉल देतात आपल्याला कळेल. म्हणजे वैभव गांगुंडे फ्रॉम नाशिक, त्यालाच देतील कारण एक चांगला खेळाडू, त्यांनी चांगला साजेशी बॉलिंग केली आतापर्यंत. विश्वास दाखवला त्याच्यावर विनीतनी. लवकर खेळा नाही तर पुढील फायनलचा सामना आपल्याला नेक्स्ट संडेला होईल याची नोंद घ्यावी. सेव्हन्टीचे सर्व इंगोळे कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर स्थानपन्न व्हावे. 70 स्पोर्ट्स शॉपचे सर्व इंगोळे कुठे असतील तर त्यांनी स्टेजवर यावे. धावून तर नक्कीच घेतील कारण ज्या पद्धतीने पहिला रन त्यांनी पूर्ण केला. बघा चौकार जातोय का काय होत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सुरतचं जिथं आपल्याला बघायला मिळालं खरंच, पण ह्या वेळेस नक्कीच आऊट झालेले आहेत ते म्हणजे अमन. चला तंबूमध्ये परतावा या, तुम्ही लागा इथे साईडला बसा. मला वाटतं आता कोण जाते, रमेश जातील का कोण जाते आपल्याला थोड्याच वेळात माहिती होईल.
तुमची नाराजगी ते दूर करत आहेत. अपूर्व होळकर इंद्राबाडा टीम कडून तुम्हाला बक्षीस आलंय. 500 रुपये बक्षीस आले तुम्हाला, ते तुम्ही घ्यावे. इंद्राबाडा टीम यांनी त्यांना 500 रुपये दिलेले आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे बोर्डावर. धावसंख्या झाली 33. चौथं षटक मार्गस्थ. ठीक आहे, ह्या ओव्हरच्या अजून 3 बॉल बाकी आहे. समीकरण जर बघितलं तर 9 बॉल मध्ये 21 धावांची गरज. 9 बॉल मध्ये 21 धावांची गरज. बरोबर, विकेट जी घ्यायची होती ती उमेशची त्याला घ्यायची होती, म्हणून त्या साईडला बॉल फेकला प्रिन्सने. चालाकी केली, चतुराई केली ती आपली. काही होऊ शकतं, अजून पण मी सांगू शकत नाही कुठला संघ जिंकेल कुठला संघ हरेल, कारण 8 बॉल मध्ये 20 धावा होण्यासारख्या आहेत, काही प्रॉब्लेम नाही. दोन रन येतील का 1 रन आपल्याला थोड्याच वेळात माहिती पडेल. 1 गणित ते समाधान मानतील. कुठेतरी षटकार आणि चौकाराची गरज आहे वाल्मिकी ब्रदरच्या संघाला. शेवटचा बॉल वैभव गांगुडीच्या माध्यमातून. चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. 7 बॉल मध्ये 19 धावांची गरज. या बॉल मध्ये जर कधी चौकार षटकार आला तर सामना झुंकेल वाल्मिकी ब्रदर्सच्या नावाने. जर विकेट आली तर सामना झुंकेल प्रिशा 11 या संघाच्या नावाने. चला लवकर स्पीडअप करा मित्रांनो. वाल्मिकी ब्रदर्स. उमेश, रुपेश, उमेश याचं नाव काय? मित्रा, राहुल. धन्यवाद राहुल, तो खाली बसला. करा, लाखाचे 12,000 करा. आधी पण केले, आता पण करा. पंच काय बोलतात ते पंच? पंचांचा निर्णय काय? पंच निर्णय घ्या. पंच निर्णय घ्या. 4. चला ओके. पंचाची वाद घालू नका, संघ बात करा. पंचांनी निर्णय दिलेला आहे. पंचांशी वाद घालू नका, पंचांनी निर्णय दिलेला आहे. काय बोलू? पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. प्लीज त्यांच्या विनंतीला मान द्या. उगाच ना त्यांची केस बघा सफेद झाली आहेत. विशाल मिश्रा किंवा विकास मिश्रा, तुम्ही स्थानपन्न व्हा मंचावर. 4 ओके. विशाल मिश्रा, विकास मिश्रा यांच्याकडून पण आपल्याला भरभरून पारितोषिक मिळाले, ते म्हणजे सायकल मिळाले खास करून, आणि बेस बॉलरसाठी शूज पण आहेत. ओव्हरचा सामना आम्ही पुढच्या रविवारी कळू. जेवढा तुम्ही टाइम घ्याल, नाही तर बाद करायला लागेल तुम्हाला. फायनलला बघा, आम्ही इथं तुम्हाला बाद करू, नाहीतर देऊ पेनाल्टी देऊ. पंचांशी वाद घालू नका. 5 रनाची तुम्हाला पेनाल्टी देण्यात येईल. टाइम तर टाइम बघा तुम्ही वादले किती. प्लीज काय करताय? पंच त्यांना सांगा जरा, 5 रनाची पेनल्टी देण्यात येईल. पंच तुम्ही सांगू शकता. पंच अधिकार आहेत ना तुम्हाला, अधिकार आहेत. शेवटची ओव्हर आहे. 6 बॉल मध्ये 16. 6 बॉल मध्ये 16. आता मला वाटतंय 6 बॉल 15. ओके सॉरी.
15-15 6 बॉल 15. पंधरा 6 बॉल 15. 4 रन केले ना काउंट. 19 पाहिजे होते 7 बॉल मध्ये 19 पाहिजे होते. चौकार गेला मग 6 बॉलला 15. लवकर करा प्लीज. सूरज केदार जरा लवकर तुम्ही तुमचा बॉलिंग पेशकश करा. भरपूर वेळ घेताय. शुभम केदार 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज. बरोबर प्रॅक्टिस करत राहा. आपल्याकडे भरपूर वेळ आहे शुभम. भरपूर वेळ आहे आपल्याकडे ना. तुम्ही प्रॅक्टिस करा. बाहेरून कोणी बोलू नका प्लीज. पंचांचा निर्णय. त्यांनी हात मोकळे केले आहेत. 1+1 वाईट+1 धावसंख्येत भर झालेली आहे. 6 बॉल मध्ये 13 धावांची गरज. वाल्मिकी ब्रदर्स हा संघ काल जर बघितला तर खूपच बॅकफुटला गेला होता. खूपच. पण आज जर बघितलं तर नक्कीच त्यांनी कमबॅक करून चांगली कामगिरी केली आणि सेमीफायनल पर्यंत पोहोचले. आणि हा जर सामना जिंकला तर ते फायनलला जातील. पुन्हा व्हाईट बॉल. प्रेशर प्रेशर प्रेशर. खूप मोठी संधी. प्रत्येक जण अपूर्व होळकर होऊ नाही शकत. हे मानावंच लागेल. अपूर्व होळकर प्रत्येक जण नाही होऊ शकत. जर तुम्हाला व्हायचं असेल तर ते सिद्ध करावं लागेल आता. कारण खूप मोठी संधी शुभम साठी अपूर्व होळकर बनायची. जर तुला स्टार बनायचंय तर संधीचं सोनं करा. चांगली फिल्डिंग नाही. 1 रन. सूरज वाल्मिकीच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग बघायला आपल्याला मिळाली. धावसंख्या देखील भर झाली. धावसंख्या झाली 43. जिंकण्यासाठी 5 बॉल मध्ये 11 धावांची गरज. बघू आपल्याला थोड्याच वेळात माहिती होईल कोण जिंकेल कोण हरेल. अपूर्व होळकरच्या दिशेने वाटचाल करत असताना शुभम केदार 4 बॉल मध्ये अजून 11 धावांची गरज. अशीच मॅच रंगतदार झाली होती मागची मॅच. सेमीफायनल म्हणजे पुनरागम जर बघायचा असेल तर शुभम केदार यांच्या रूपाने आपण बघूच. माताबर संघ तबू मध्ये त्यांनी आता परतवलाय तो म्हणजे रमेश सिंगला त्यांनी परतवलाय तंबू मध्ये. ठीक आहे ठीक आहे. 3 बॉल मध्ये धार आहे ना. कंपल्सरी चेजिंग आहे. लक्षात ठेवा कंपल्सरी चेजिंग आहे. पुन्हा एकदा मी सांगतो कंपल्सरी चेजिंग आहे. 3 बॉल 10 कंपल्सरी चेजिंग. कारण हे सेमीफायनलचे सामने आहेत. हे पॉइंटचे सामने नाही आहेत. नॉकआउटचे सामने आहेत. कंपल्सरी चेजिंग. 3 बॉल 10. सिक्स मारले. अटीतडी चुकणारही नाही कारण क्रिकेट इज अ गेम. यू कॅनॉट टेल
will or will lose till the last ball. So be patient. पंचांचा निर्णय अंतिम नाही. हात खोलले पंचांनी. अवांतर धावामध्ये रूपांतर झालेलं आहे. धाव आता 2 बॉल 3. ठीक आहे, अजून पण विचार करतील. विनीत काहीतरी सांगतोय, बघू आता काय होतंय. मंचाच्या बाजूला आम्ही बघतोय डाव्या साईडला जे काही मान्यवर आहेत, सॉरी जे काही प्रेक्षक वर्ग आहेत, अजून पण अपूर्वचीच भावा ते लोक करत आहेत की माताभर खेळाडू त्यांनी तंबूमध्ये परतवले आणि 6 बॉलमध्ये 6 रन पाहिजे होते, होऊन नाही दिले. मेडन ओव्हर टाकली त्यांनी. विकेट सांगतील आपल्याला. थांबा, पंच सांगतील, पंच सांगतील, वाद घालू नका. पंच सांगतील. कोण आउट दिला? उमेश आउट झाला ना? उमेश. ओके, चला या तंबूमध्ये या. टाइम नाही आमच्याकडे. उमेश या लवकर तंबूमध्ये या. कंपल्सरी चेसिंग या. कंपल्सरी. 1 बॉल मध्ये 2 रन. दुसरा अपूर्व होळकर बनायला चाललाय थोड्याच वेळात. शुभम केदार आपल्याला माहिती होईल. कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल मध्ये 2 रन. कंपल्सरी चेसिंग हा. कंपल्सरी चेसिंग या, का लक्षात ठेवा. चला उमेश या बाहेर प्लीज, विनंती करतो. राहुल सिंग. बघू आता राहुल काय करतोय. स्टार बनतोय का आपल्या संघासाठी, का शुभम केदार स्टार बोलतोय त्याच्या संघासाठी. थोड्याच वेळात, एकच मिनिट पाहिलं. वाल्मिकी, खरंच वाल्मिकी ब्रदर्स. शुभम केदार ठीक आहे, अडलक शुभम केदार, पण दाद देतो तुझ्या हिमतीला. ज्या